आपल्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, सैफवर जवळपास 5 दिवस उपचार चालले आणि त्यानंतर आज सैफला डिस्चार्ज दिलेला आहे। नेमके काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर 16 तारखेच्या मध्यरात्री सैफ अली खानवरती जीवघेणा हल्ला झालेला होता आणि या हल्ला झाल्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये अधिक उपचारासाठी पुढच्या उपचारासाठी सैफ अली खानला या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता आपण बघतोय की सैफ अली खानला आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। डॉक्टरांच्या टीमच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। खरं तर सकाळपासूनच म्हणजे सकाळीच खरं तर त्यांना सैफला डिस्चार्ज देण्यात येणार होता, मात्र फॉर्मॅलिटीज या काही थांबलेल्या होत्या आणि आता त्यांना अखेर पोलिसांच्या परवानगीनंतर डॉक्टरांच्या परवानगीनंतर सैफला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्यानंतर आता आपण पोलिसांकडून आता पुढची कारवाई केली जाणार आहे, कारण हल्ला झाल्यानंतर करीना कपूर त्याचसोबत त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या केअरटेकरचा पोलिसांनी जबाब नोंदवलेला होता आणि आता सैफला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांकडून आता सैफचा जबाब जो आहे तो नोंदवण्यात येईल। खरं तर सैफ या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेला होता। सैफवरती सर्जरी करण्यात आली आणि आता सैफची प्रकृती ही स्थिर असल्यामुळे आता त्यांचं अधिक पुढचं त्यांना घरी ठेवलं जाऊ शकतं। आतापर्यंत खरं तर सर्जरीनंतर ते ऑब्झर्वेशनमध्ये होते आणि आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सैफ ज्या घरी त्यांच्यावरती हल्ला झालेला होता, सद्गुरू शरण या इमारतीमध्ये सैफ अली खान राहत होता, त्या घरी न जाता आता फॉर्च्यून हाईट त्यांच्या जुन्या घरी जाणार आहेत आणि जिथे हल्ला झालेला होता, ज्या घरी त्यांच्यावरती हल्ला झालेला होता त्या घरची सध्या सिक्युरिटी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे, जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत। ठिकठिकाणी ज्या ठिकाणी CCTV नव्हते तिथे CCTV तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून ज्या त्रुटी चौकशी दरम्यान पुढे आलेल्या होत्या त्या सगळ्या भरून काढण्याचा प्रयत्न सैफ अली खानच्या कुटुंबियांकडून आणि पोलिसांकडून करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आता पोलिसांच्या दबावामध्ये आता डिस्चार्ज झाल्यानंतर सैफ अली खान नक्की खुलासे करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सीमा, यावेळी सैफ आपल्या जुन्या घरी म्हणजे फॉर्च्यून हाईट्सच्या घरी शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू झालेली, नेमकं त्याचं काय कारण आहे? कारण आपण जर बघितलं तर जो हल्ला झाला गुरुवारी मध्यरात्री आणि ज्या प्रकारे हा आरोपी पायऱ्यांचा वापर न करता किंवा मग जे त्यांच्या लिफ्टचा वापर न करता अगदी सहजपणे तो 11व्या मजल्यापर्यंत पोहोचला आणि एकंदरीत कुठेतरी सिक्युरिटीच्या कारणामुळे कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांनी काळजी व्यक्त केली आणि त्यानंतर कुठेतरी आपण इथे आता सिक्युरिटी वाढवली पाहिजे। ज्या त्रुटी पोलिसांच्या चौकशीमार्फत खरं तर दिसून आल्या, ज्यामुळे असं वाटलं त्यांना की आपल्या घरामध्ये दुपारी खरं तर व्हिज्युअलसुद्धा आले की त्यांच्या गॅलरीमध्ये जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत। ज्या ठिकाणी जिथून आरोपी घरामध्ये शिरला तिथे नक्की काय त्रुटी होती, ह्या सगळ्या आता खबरदारी घेऊनच नंतरच सैफ अली खान सद्गुरू शरण या इमारतीमध्ये पुन्हा शिफ्ट होईल। मात्र सध्या तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या जुन्या घरी पुन्हा एकदा सैफ अली खान हे शिफ्ट झाले आहेत। त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की पुढे नक्की कशा पद्धतीने घडामोडी घडतात। निश्चितच सीमा, आता कळतं की डिस्चार्ज झालेला आहे आणि ते आपल्या फॉर्च्यून हाईट्सच्या घरासाठी रवाना झालेले आहेत। नेमकं तिथं काय घडतंय? मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर पत्रकार जे आहेत, रिपोर्टर तिथे हजर आहेत सैफला बघण्यासाठी आणि एकूणच सुरक्षेच्या दृष्टीनं काय नेमकं करण्यात आलेलं आहे? नक्कीच फक्त फॉर्च्यून हाईट या घरीच नाही तर त्यांच्या नव्या घरी म्हणजे सद्गुरू शरण या इमारतीच्या खाली सुद्धा त्यांचे फॅन्स असतील, त्याचसोबत मीडिया प्रतिनिधी असतील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। सध्या मी लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहे आणि तिथे सुद्धा आपण बघू शकतो लोकांची गर्दी 3 गेटला आहे, म्हणजे तिन्ही गेटला म्हणजे एंट्री गेटला सुद्धा आपल्याला फॅनची गर्दी बघायला मिळते, त्याचसोबत एक्झिट गेटला सुद्धा आणि एक VIP गेट आहे लीलावती रुग्णालयाच्या मागच्या बाजूने, तिथे सुद्धा आपल्याला फॅनची आणि मीडिया प्रतिनिधींची
गर्दी जी आहे ती बघायला मिळते। मात्र आपल्या रोजच्या गाडीने प्रवास न करता एका इतर खासगी गाडीने सैफ अली खान निघून गेला। त्यामुळे सैफ अली खानची झलक म्हणजे पहिली झलक बघण्यासाठी काही फॅन्स या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना सैफ अली खानची पहिली झलक खरं तर मिळाली नाही, कारण दुसऱ्याच एका गाडीने ते निघून गेल्यामुळे कोणालाच कळालं नाही की सैफ अली खान हे निघून गेले। कारण त्यांच्या आधीच अर्ध्या तासापूर्वीच करीना कपूर या ठिकाणाहून निघून गेल्या। त्यांना भेटण्यासाठी सारा अली खान सुद्धा रुग्णालयामध्ये दाखल झाल्या होत्या। त्यांच्यासोबत न जाता एका खासगी गाडीने सैफ अली खान इथून फॉर्च्यून हाईटला निघून गेल्याचं आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून बघितलं। फ्रंट सीटवरती खरं तर सैफ अली खान बसले होते, त्यांची प्रकृती स्थिर आहे हे व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण बघितलं। त्यांना काही फॅन्सनी थांबवण्याचा प्रयत्नही केला, मीडिया प्रतिनिधींनी सुद्धा प्रयत्न केला, त्यांचे व्हिज्युअल घेण्यासाठी खरं तर सगळ्यांनी प्रयत्न केले। मात्र आपल्या ब्लॅक कलरच्या गाडीने ते इथून खासगी गाडीतून निघून गेल्याचं आपण बघितलं। आता फॅन्सची नक्की गर्दी त्यांच्या घराखाली आपल्याला कशा प्रकारे बघायला मिळते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सीमा, आपण जर पाहिलं तर चाकू हल्ल्यानंतर सैफला डिस्चार्ज मिळालेला आहे। सगळे आपण जर पाहिले तर डॉक्टरांनी सुद्धा माहिती दिलेली होती माध्यमांना, त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा देखील शोध घेतला। बरं, शिताफीनं आरोपीला पोलिसांनी पकडलं। मात्र या सगळ्यानंतर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात फॅन्स तिथं उपस्थित आहेत, सैफची झलक पाहण्यासाठी, माध्यमं त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी तिथं उपस्थित आहेत। काय वाटतंय, सैफ माध्यमांशी संवाद साधणार आहेत का, नेमकं काय? नक्कीच नाही, कारण करीना कपूर असेल किंवा मग त्यांच्या खान कुटुंबियातले इतर सदस्य असतील, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी सैफवरती हल्ला झालेला होता त्याच दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मीडिया प्रतिनिधींना सुद्धा आणि फॅन्सला सुद्धा आवाहन केलेलं होतं की आमच्या कुटुंबियाला काही काळासाठी प्रायव्हसी द्या। ते माध्यमांसमोर येत नव्हते। खरं तर ज्यावेळी करीना कपूर लीलावती रुग्णालयामध्ये येत होत्या तेव्हा मीडिया प्रतिनिधींना सुद्धा आतमध्ये जाऊ दिलं जात नव्हतं। जेव्हा मीडिया प्रतिनिधी सुद्धा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांचे फोन्स किंवा इतर फोन काढून घेण्यात आले, जेणेकरून ती प्रायव्हसी जी आहे ती मेंटेन केली जाऊ शकते। खरं तर मीडियाला आतापर्यंत करीना कपूर असेल किंवा इतर खान कुटुंबातून कोणीही प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यांना एक प्रायव्हसी जी आहे ती मेंटेन करायची आहे। कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मोठा धक्का कुटुंबियाला बसलेला आहे, जीवघेणा हल्ला सैफवरती झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी आम्हाला प्रायव्हसी द्या असं त्यांनी आधीच आव्हान केलेलं होतं। आणि आता ज्या प्रकारे सैफ अली खान दुसऱ्या गाडीने निघून गेले, ज्या गाडीमध्ये ते रोज मुंबईमध्ये प्रवास करतात त्या गाडीने न जाता, जेणेकरून मीडिया प्रतिनिधींना कळेल, त्याचसोबत फॅन्सला कळेल, अशा या